हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही यक्ष प्रश्ने पळितर शिलीची धर्मरायाक ताणे यक्षान सांगिल्ले प्रति प्रश्ने धर्मरायान उत्तर दितना आत यक्ष निमगिता किं स्वित् सुप्तं न निमिषति किं स्वित् जातं न चोपति कस्य स्वित् हृदयं नास्ति कस्य स्वित् वेगेन वर्धते. निद्दांतु कोण दोळ मुच्विना कोण जन्म आयली नंतरही किंचित जातं न चोपती. चोपती म्हळ्यार जन्म आयली कुडले चलन असतं ना एक वेळ हातपाय हल्लोचे एक वेळ दोळ सोडचे तसले तेपरी ना खंच्याक कस्य स्वित् हृदयं नास्ति खंच्याक हृदय नास्ति किंचित वेगेन वर्धते. खंचे वेगानाची वर्धन जाता म्हळ्यार फास्ट वर्धन जावचे खंचे म्हण धर्मराय पटक्कने उतर दितके मत्स्य हा सुप्तो न निमिषती म्हळ्यार मत्स्य म्हळ्यार जळके ताका दोळ पाती नानो ताका दोळ मुचविनाते न्हिदय ताण दोळ सोडून काडचे. तशीची अंडम जातम न चोपती मोट्टो जन्म येत वय नवे जेला मोट्टो हलतवे ताका चलन असवे ना नवे मोट्टेक स्थित येशे असतं ते बै बे तशी सांगता मोट्टो जन्म येता जला चलन ना आत पळय पिल्ल गिल्ल चेरडू सकड जन्म येईल कुडले हातपाय हलयताची रडताची मोट्टो कशी मोट्टो भायर येता पळय तशी असतो तो मोट्टो. तशी मागिरी हृदय खंयचे ना म्हळ्यार पात्रां हृदय ना म्हणटा आनी वेगान खंयचे होड जेवचे चड जेवचे म्हळ्यार न्हय धांवता वेगान वता वर्धन जातर वता म्हण निजावन समजलेले उत्तर ते जाल्यार हें उत्तर नॉर्मल उत्तर जालें न्हय. आतां वेदांताक एक कसं न्ही वेद रिती आमी अर्थ करून घेतला हातूं वेद रिती म्हळ्यार कसं न्ही ज्ञान आनी आमकां कसं ज्ञान मेळटा म्हळ्यार पळय बृहदारण्यक उपनिषदांत मत्स्य म्हणून जिवाकय म्हणटाची म्हळ्यार तांतु भितर आसा तद्यथा महामत्स्य उभे कूलेनु संचरती पूर्वं चापरं च म्हळ्यार जीव मत्स्य म्हणून बृहदारण्यक उपनिषदांत जीव म्हळ्यार कळवे आमगेलो आत्मा जीवात्मा त्या मत्स्यावरीची ही ताका म्हळ्यार मत्स्य पळय न्हंयची हे दडार दुखून त्या दडार दुखून ह्या दडार तई पोवन वता ते वय बे एक कडेन रबिल कडेन रप्तवे ते ना न्हय. तशीची जीव ही तशीची जनन मरण तशी एक चलन जिवाक आनी एक चलन कसं म्हळ्यार निदेंत आसतनाय मनुष्य निदेंत आसता जाल्यार स्वप्नांतू जागी आसता न्हू तो पळयतना न्हीद घट्टी काडटा हातपाय हलयना कसले ना घट्टी न्हिद आसा जाल्यार भितरी जिवात्मो जागी जावन आसता. आमी न्हीद काडला देह न्हीद काडला जाल्यार जिवात्मो जागी जावन आसता कळ्ळें. इति खातीर म्हळ्यार जीव निजावन स्थाणू म्हणटाची स्थाण म्हळ्यार अचल जाल्यार शरिरा भितर सरून घेतला न्हय तशें जावन शरीर एकडे तेकडे चलन करता पळय तशी जीव चलन करता म्हणून तशीची जाल्यार हांगा मत्स्याक जीवा होलसायला. आतां किंचित जातं न चोपती म्हणली न्हय तशी किंचित जातं नो चोपती म्हळ्यार अंड ये चलन करना हांगा अंड चलन करना म्हूण ताका जिवाक
जिवाक ते अंडय सांगताचे अंडाकय जिवा होलसिताचे म्हळ्यार कसं कशें आतां अंडांतो भितरी गुळगुळू जाता बय जाल्यार भायच्यान पळयल्यार कशी दिसता तें चलने ना म्हूण दिसता न्हय तशीच अंड खंयच्याक सांगला म्हळ्यार ब्रह्मांड ब्रह्मांड तें जड म्हणटाची जीव चेतन आतां त्या ब्रह्मांडा भितर कितली जीव आसाची तांकां चलन आसता आतां मोठो हलयला रे तांतूं भितर कसं की आसता चलन आसा म्हूण दिसता जाल्यार मोठो दवरलेले कडेन आसता ताणू त्या चलन ना तशें ब्रह्मांड अंड म्हळ्यार हांगा आमी ब्रह्मांड म्हूण लिखूका धर्मरायान सांगिल्लें अंड खंयचें म्हूण म्हळ्यार एक हें प्रापंचीक रितीर पळयल्यार मोठो कुंकडाचो पक्षीचो तशी जाल्यार पारलौकीक रितीर पळयल्यार ब्रह्मांडाक सांगला म्हण लेखोका ब्रह्मांड चलन ना भितर आसूचे तांत भितर आसूचे जड सोण चेतन पुरे चलन आसा जीव सकट चलन आसा आनीक तो कसो सांगता अश्माक हृदय ना म्हूण सांगून कळ्ळें अश्माक हृदय ना फातराक हृदय ना फातराक जीव ना हृदय ना म्हूण आमी म्हणटा पळय तशी ताणें सांगला म्हूण लेखला रे हांगा ताणें अश्म म्हूण खंयच्याक सांगला गो श्म म्हूण म्हणल्यार जीर्ण जावन वचचें शरीर आख्खा आमगेलें वयचें शरीर आसा पळय बाह्य शरीर ताका श्म म्हणचे संस्कृतान जाल्यार तें शरीर केन्ना आत्म जावन आसतना शरीर आसना जाल्यार आत्म जिवा भितर शरिरा भितर येतना मात्र ताका शरीर अशें दिसचें न्हय तशी श्म म्हळ्यार जीर्ण जावन आसचें शरीर अश्म म्हळ्यार शरीर नातिलो म्हूण शरीर नातील कोण शरीर नातील म्हळ्यार आतां आत्मशरीर ना म्हूण आमी लेखला रे हांगा सांगला खंयच्याक म्हूण म्हळ्यार शरिराचे अभिमान नातिल्याक अश्म म्हूण म्हणला श्म म्हळ्यार पळोवपाक सांगता श्म म्हळ्यार शरिरा वयर अभिमान नातिलो अश्म कोण शरिरा वयर अभिमान नातिलो ज्ञानी मुनी अपरोक्ष ज्ञान मेळ्ळलो हांकां पळय शरिरा वयर अभिमान ना देहाभिमान ना तशें जावन ताका हृदय ना म्हूण अश्माक हृदय ना म्हळ्यार पळय हृदयांतूची सर्व फिलिंग्स म्हणटा पळय काम क्रोध मद मत्सर दुःख सुख अभिमान दुरभिमान मान संतोष सकडी कश्ट हे पुरे खंयच्यान आमकां कळचें मन हृदयांत कळचें न्हय मनांत आनी हृदयांत कळचें हांगा फातराक हृदय ना म्हूण म्हळ्यार ताणें पारलौकीक दृश्टीर वेदांत दृश्टीर कसो सांगला म्हळ्यार श्म म्हळ्यार शरीर अश्म म्हळ्यार शरिरा वयरचे अभिमान नातिलो ज्ञानी ताका हृदय ना कित्याक म्हळ्यार ताका असल कसले फिलिंग्स भावातिरेक कसले ना म्हूण सांगून तशें जावन हृदय ना तशें जावन ताका सुख दुख्खाचे परिवी ना मान अभिमाना परिव ना जयापजया परिव ना तशें जावन तो अश्म ज्ञानीक अश्म म्हणचे जेवो आनी न्हंय वेगान वर्धन जाता म्हणणं हें सामान्य जाल्यार अर्थ वय न्हंय वेगान वर्धन जातर आसता वय फास्ट चमकलें तें शिरून दय जातर वता न्हंय वर्धन जेवचें म्हळ्यार न्हंय शूर जाता पळय सपूर जाग्यार दुखून येवचें मागीर वर्धन जातर वचचें म्हळ्यार तें फोर्स येतर आसता फास्ट उदक वतना दूर एकडे तेकडे पुरे किनाऱ्यान तशें सकडें वळोन घेवन वता पळय तें वर्धन जावन हें सामान्य अर्थ जाल्यार हांगा न्हंय म्हणून धर्मरायान खंयच्या सांगला म्हळ्यार मनाक मन चित्त मन तें चित्त म्हणलें न्हंय इंद्रिया विशयांत कितली वेग दाखयत पळय तितली वृद्धी जाता म्हूण म्हळ्यार कसो गो तसो मनांत भितर इंद्रिया वयरची पुरे आशी शूर जेवची न्हय इंद्रियाची इंद्रियाक आसूची आश पळय इंद्रियार्था वयरी म्हळ्यार दोळ्याक कसो की पळोवका म्हळ्यार आशी कानाक कसो की आयकूका हें आयकूका तें आयकूका जिब्बेक तें खावका हें खावका नाकाक दुर्गंध नाका म्हाका सुगंध घ्राण करता म्हूण अशेल पुरे आश आसा पळय ही खंय येवची आश आमकां मनांत कळ्ळें तशी आमी कितले मनान हें इंद्रियाक मोल दिताचें पळय इंद्रियाक इंद्रियार्था कडेन वचचें मोल दिताचें पळय तितले वेगान मन म्हणलें न्हंय वाडटा म्हूण सांगून तशी चित्त न्हंय म्हणचें अशी हे वेदांतीक अर्थ हाका जावं 105 प्रश्न निमगिता किं स्वित् प्रवसतो मित्रं किं स्विन् मित्रं ग्रहे सतः आतुरस्य तु किं स्विन् मित्रं मरिष्यत म्हळ्यार प्रवसतो मित्रं प्रवास करतल्याक सगळो दीस प्रवास करचे हांगा दुखून थंय दुखून हांगा ताका मित्र कोण
आनी किमस्वीन मित्र ग्रहे सतः मने घरांतू सगळो दीस आशिल्ल्याक मित्रस्वे. मागीर आतुरस्य तू किम मित्र कोणाक रोगी आतुर म्हळ्यार रोगीक म्हणचे रोगीक आतुर म्हणचे म्हळ्यार मोरूक रोग येयला ताका कळ्ळें ताका मित्र कोण. मागीर मरिष्यता किमसून मित्र आहा मरतल्याक मित्र कोण धर्मराय सांगतकी सार्थः प्रवसतो मित्रं भार्या मित्रं गृहे सतः आतुरस्य विषं मित्रं दानं मित्रं मरिष्यत. सा अर्थः प्रवसतो मित्र प्रवास करतल्याक सा अर्थ म्हळ्यार तेंच कारणाचो सा अर्थ खंयचे कारण तागेले ಒಟ್ಟು प्रवासी कोण करता सह प्रवासी म्हणटा पळय तोच ताका मित्र जाता. भार्या मित्रं गृहे सतः घरांत तूं आशिल्ल्याक घरांत तूं वस्त तो भायर वचना म्हणजे ताका मित्र कोण तागेले बायल ताका मित्र जाता. आतुरस्य विषंग मित्रः रोगीक वैद्युनो मित्र विषंग म्हळ्यार विषक म्हणजे कोणाक वैद्याक रोगीक वैद्यू मित्र दानं मित्रं मरिष्यतः मरतल्याक दान करचे एक मित्र म्हळ्यार दान मरतना दान दिवका म्हूण म्हणटात न्हय पळय. सार्थ म्हळ्यार यात्रिकांगेले समूह कळ्ळें ಒಟ್ಟು ತನ್ನಿ ಯಾತ್ರೆ ವಚನವ ತಶಿ ಪುಳ್ಳಿ ಕಾಲ ಅಂತೂ ಚಮಕೂन वच्चे वतना एकलो दोग जन यात्रे बायसन आतां पॅकेज टूर असले एकलो जाल्यार वचून भोंवन येता. पुळ्ळी काला तशें न्ही ಒಟ್ಟು भोंवचे एक गांवांतू आमी यात्रे वचावे म्हूण सगळे उलोवन घेवन त्या गांवांतूल एक 10 जन तांणी वता की म्हूण लागीं गांवांतूल 10 जन चमकून वच्चे पळय. कितले जन मोट्ट वता तितले लायक चोर आसताची हिंसर प्राणी आसताची रान मेळटा आतांचे म्हणके रोडार ही सकट न्ही पळय तशी जावन ते यात्रिकांगेले गुंपाक सार्थ म्हणचे आशिल्ले. तशी आजीकय एक बसार पुरे ಒಟ್ಟು वचनाचे थंय तांणी कोणा मित्र करून घेताची. आतां आमकां गांवांत मस्त मित्र आसच्या पुरोचे जाल्यार आमी पुराय यात्रे वताची वतना आव मिगेल बामणू जेवा मिगेल पूत मिगेल चेडूं तशी न्ही बाई सरलीची म्हूण लिखया तेदन आमकां यात्रे वची गुंपांतूल पुराय जनाल गुर्त जावन तांतू भितर आमकां मित्र जावचे आसा एका एकल्यान एड्रेसू फोन नंबर पुराय एक्सचेंज करून घेवचे आसा न्हय इत्याक म्हळ्यार तांणी मित्र जाली. तशी सार्थाक यात्रिकाक सार्थूची मित्र म्हूण म्हळ्यार यात्रिकाल समूह मित्र म्हूण. आनी भार्या मित्रं गृहे सतः घरांतू कोण बसता ताका बायल मित्र म्हूण युधिष्ठिरान सांगला. इत्याक म्हूण म्हळ्यार घरांतू बसलो न्हवतो तागेले कोण आसता थंय उलयतले ताका प्रति विशयान तेदना सलहे दितली उलयतली तागेले ಒಟ್ಟು विचार करतली सगळी बायलाची पळय. सप्तपदींतू विवाह सप्तपदी सांगता सका सप्तपदा भव सका यौ सप्तपदा बभूव सख्यं ते गमेयं सख्या ते मायुषं सख्यान मे मायुष्माः समयाव संकल्पावहै म्हणून सकड म्हणटाच पळय सका 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 कितले येईल पळय म्हळ्यार तूं सका सप्तपदा भव तूं हांव 7 हेज्जे तुगेले उठो दवरला तूं मिगेले हें फ्रेंड जाता सका सखी जेवो सका तूं बामणाक तिणें ते मंत्र बटमामान सांगचे तीक तो फ्रेंड जाल्लो ताका ती फ्रेंड जाली ಒಟ್ಟು सप्तपदी दवरली न्हय. आनी सांगता तो सका यौ सप्तपदा बबुव हें 7 हेज्जे दवरलेले देखून सका अयौ आमी दोग जन एकल्याक फ्रेंड जाल्लींची. मागीर सख्यं ते गमेयं तुका सोण आ विंगडाल ಒಟ್ಟು फ्रेंडशीप म्हळ्यार विंगडाल ಒಟ್ಟು फ्रेंडशीप करना म्हूण न्ही तुगेले फ्रेंडशीप हांव केन्नाकय सोणा म्हूण. तशी सख्या ते मायुषम तुवें म्हगेले फ्रेंडशीप सोणुका आनी कशें म्हळ्यार सख्यान मे मायुश्टः आमी दोग जन ಒಟ್ಟूची फ्रेंड्स जावन जीवन करुया म्हणून हें समयाव संकल्पावहै आमी अशीची मस्त काळ वांचुया परस्पर फ्रेंडशिपारीची वांचुया असल पुराय सप्तपदी मंत्र तशीची. आनी संतराज्ञी भव संतराज्ञी अधिदेवऋषू म्हळ्यार तूं मिगेल राणीशी म्हणून सांगताच पळय कळ्ळें. साम्राज्ञी भव सम्राज्ञी म्हळ्यार साम्राज्ञी हे पुराय आमकां बामणा बायलेंक कसल बांधव्य आसूं काय म्हूण सांगता पळय तशें चावन घरा बसयले बामणाक बायलाची मित्र म्हूण म्हणली न्हय. आतां रोगीक वैद्यूची मित्र म्हणून म्हणलेल्यान तुका कसले चेडूण आसवे ना न्हय. रोगू आयिल्ल्यान कोणाल मित्रत्व करता केन्नाय जाण वच्चे वैद्या लागींची म्हणटन वैद्याले मित्रत्व जालें न्हू ताका. आनी मरतल्याक मित्र कोर न्हू म्हणटन कोण म्हूण म्हणलें ते धर्मरायान दानाच मित्र म्हूण म्हणलें पळय कसलें म्हूण न्ही जावन मरतन दान करचें न्ही. आतां
मरतना मरणासन्न जल्लेले रोगील हातानं आपडानं दान करताची जल्लरे मर्तन दान करचे मुन्ने केदनाय दान धर्म करतरय सुका त्या मनुष्याल कर्तव्य तांतुई मरणा समयारे गोदान भूदान दशदान म्हणताचे ಕೆಲವು ಜನ ಷೋಡಶ ದಾನ ದಿತ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ दशदान दिताची त्यापैकी मरणासन्न हंतलार लगी दिवो का म्हणून एक शास्त्रविधी ते संप्रदाय आजी काही जतरस ते दाना फल कळवे प्राणोत्क्रमण म्हणता आपल्या मळरी मेल्ली नंतर वैतरणी न्हय दंटुच्या आस म्हणून गरुड पुराणा सांगता आपल्या तक्का त्या वैतरणी न्हय दंटुच्याक आत्त केलेलं दान पुरई सहाय जत्तमका म्हणून सांगून आणि त्यामुळे मरणासन्न स्थितीर कोण दान करता तांकां पारपुण्य उत्तम लोक उत्तम जन्म सकडे मेळटा म्हणून म्हणटाची कष्टकालांतू कळवे जोर कष्ट असताना आमकां पावची कोणे फ्रेंडान नव्हे तशी मरणानंतराचे कष्टच पळते बारी कष्ट तेदना हांग आमी दिल्लेले दानाची आमकां मित्र जावन आमगेले ओटू येता म्हणून तशें जावन आतां तसल्या मरण येता केदना म्हणून गोतसवे ना न्हू ताजे दान करतर सुका जीवनांत पुरय म्हणून म्हणटाचे यक्षो निम्गितके को अतिथि सर्वभूतानां किंचित् धर्मं सनातनम् अमृतं किंचित् राजेंद्र किंचित् सर्वमिदं जगत हे राया सकल प्राणिक अतिथी कोण सनातन धर्म खंयचे अमृत म्हळ्यार कसले सकल जगत कसले म्हूण तेदना तो धर्मराय सांगतके अतिथि सर्वभूतानां अग्निः सोमो गवामृतं सनातनो अमृतो धर्मो वायु सर्वमिदं जगत म्हळ्यार सर्व जनांक अग्नीची अतिथी किंचित धर्म सनातनम म्हणला नव्हे हे नाशनातील धर्मूची सनातन धर्म म्हणून आणि किंचित सर्वमिदम जगत हे सगळे जगत त्या कसं असं म्हणाल का तिला वायू असं म्हणून म्हणले अमृतम किंस्विद राजेंद्र म्हणले तो सांगता सोमो गवा अमृतम म्हळ्यार गोक्षीर दुधाची अमृत म्हणून म्हणटर असतो दुधाची अमृत मागीर सगळे जगत्यांत वायू व्याप्त जावन आसा म्हूण हांगा सर्व जनांकय अग्नीची अतिथी म्हणली पळय म्हळ्यार आमी अतिथी म्हणचे कोणाक अनिरीक्षित जावन न तिथी आज येता पाय येता म्हणून सांगना नाशी अनिरीक्षित जावन कोण येयले तांणी अतिथी अभ्यागत म्हणचे कोणाक म्हळ्यार आमी आपयता पळय पाय आमगे येऊ का तुम्ही बायले चेडवान पुराय येवन आमगेले आतिथ्य घेवन वचूं म्हणून आमी आपण येतल जन अभ्यागत म्हणचे अतिथी म्हण आमकां सांगना नाशी येतल जन तशीची अग्नीची अतिथी म्हणून त्या सांगल्या म्हळ्यार तशीच अग्नी तशीची कसले केदन्यात आत्ता येता मागीर येता म्हणून सांगून येतवे ना न्हय आनेक कसं म्हळ्यार अतिथी सत्काराक कसं दिवचे आमी भोजन न्हय मुख्य जावन यज्ञाकय कसं म्हणचे भोजन करतलो हुता भुजा म्हण कळव्या तो अग्नी आत्ता आसला रे अग्निहोत्र जेता अग्नी उपासन करता तांगेले घर कडेन मांद्र अग्नी आसा म्हूण म्हळ्यार कोणें नमगताचे वे ना न्हय अग्नी कोणाल घर कडेन येता न्हय ताका कसो दिताची पळयात नाणीरांनी उज्जो घाल्ला री राकोड गिकोड घाल्ला री ते मागीर गिळून सोडता म्हळ्यार सर्व भक्षक म्हणचे न्हय अग्नीक ही आमी खंड मन दहना म्हळ्यार पळयलां कळ्ळें तशीची नाणीरांनी उज्जो घाल्ला री त्या थंय कसं घालताच आमी पुरय हांगा घरा उज्जो सानपिल्या री तेन्नाय कसं सकट घालताची पुरय कळ्ळें तशी अग्नी कसं घालताची त्या खातर आसता हांगा आतां जेवण करचे आमी आपयना नाशी येवन जेवतलो मात्र अतिथी म्हूण लेखला रे ताणें येना नासला री आमी जेवताची न्हय ताका मांडना अशी जेवना कोणें येना तशें कसले क्रम दवरलेले जेन्ना मांत्र राखून बसता शिवाय अतिथी येना नासला रे दीस चलता खंय जाल्यार अतिथी रुपाचो अग्नीक अतिथी म्हूण लेखला तो ना नासला री आमगेले दीस दिसा वेव्हार जाता वे ना न्हय तेच्या सर्व जनांकय अग्नी अतिथी म्हूण सांगिल्लें ताणें धर्मरायान समत न्हय म्हूण सांगून म्हणटा तशी अग्नव हांगा सांगतात न्हय कसले अग्नव प्रास्ताहुती सम्यक आदित्यम उपतिष्ठते अतिथी रुपाचो अग्नी ताका होम हवन केलेले खंय वचून पावता सुर्या वचून पावतके सुर्याल निमती आमकां पावस येवचो पावसान अन्न जेवचें कळ्ळें त्या अन्नाची जनाल जिवनांत आधार जाता वैवे तशें जावन अग्नीक अतिथी म्हूण आहवनी आदी अग्नी ते अतिथी म्हूण सांगून म्हणचें तशी आणि अतिथी ही सर्व भूतानां म्हणटना आमी जठराग्नी येतात वैश्वानर अग्नी म्हणटा पळय त्या येतात तूं कळबे थंय
पोट्टान तशिल्ले वैश्वानर अग्नी हांवाची तुमी कसल खाताची त्या पुराय आमी हांव जीर्ण कोन्न दिता म्हूण कृष्णान सांगनी मे जेवो आनी एक कसं म्हळ्यार सनातन धर्म हांगा दिला सनातन धर्म किंस्वित् धर्मम सनातनम म्हळ्यार हांगा केन्ना दुखून येयले धर्म तो सनातन म्हळ्यार कळ्ळें सोमो गवामृतम सनातन म्हूण तशी इलेक्टल्यार अमृतो धर्म म्हळ्यार किम अमृत म्हूण म्हणटा अमृतो धर्म म्हूण म्हणलें अमृतो धर्म म्हळ्यार मोक्ष खंयची धर्मान आमकां खंयची धर्म पालन केल्यार मोक्ष मेळटा अमृत म्हळ्यार स्थिती म्हळ्यार कसं न्ही न मृत मरण ना हांगा जन्म आयला रे मर्त्य लोकांत आयल्यार आमकां मरण आसता तसल्या मरण ना म्हळ्यार स्थिती केदां नेमची मोक्षा चमकला रे तसला रे अमृत किम आमकां मोक्ष मेळका जाल्यार कसं पालन करता धर्म पालन करता न्हय तेच्या अमृतो धर्म म्हूण सांगून धर्मरायान म्हणलें की तशी हांगा किम स्वित सर्वमिदम जगत धर्मराय सांगता वायू हो सर्वमिदम जगत कळ्ळें जगत सगळेची वायूनाची वायू निमतीचे स म्हणून नमे इत्याक समस्त प्राणींक उसराट कोरका जाल्यार वायू जावका न्हय ताजे खातीर म्हणटा पळय उपनिशदांत नमो ब्रह्मणे नमस्ते वायू त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासी म्हूण म्हळ्यार वायू नमो ब्रह्मणे म्हणून सुरू एक परब्रह्माला नमस्कार जालते मागीर नमस्ते वायू त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासी तुगेले अंतर्यामी आसूं जावन परमात्मा आसूच्यो तुचे आमकां प्रत्यक्ष ब्रह्मू तो आमकां दिसना न्हय तशी तुगेले अंतर्यामी जावन परमात्मा आशिल्ली पूण तुचे आमकां प्रत्यक्ष ब्रह्म म्हूण म्हळ्यार अर्थ शिवाय केलो जनान कसं म्हणचे त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वमेव तशें पळय म्हणलें कुडले वायू ही देव दिसता म्हूण कांय न्ही वायू आमकां दिसता स्पर्श अनुभवा येता वायू दोळे दिसचे न्ही अनुभवा येता तो वायू म्हळ्यार ताका चलन दितलो कोण परमात्मा न्हू तशें न्हू परमात्मा वायू रुपार आमकां अनुभवा येता अग्नी रुपार आमकां दिसता बद परमात्मा आमकां दिसता ना न्हय तशें मागीर यक्षनीम घेता किं स्विदेको विचरते जातः को जायते पुनः किं स्विद अस्य भविष्यत्यं किं स्विद आपवनं किं स्विद आवपनं महत् एकलो संचार करतलो कोण मागीर जन्म आयलो वापस कोण जन्म येता थंडी जाल्यार ताका औषध कसलें आनी व्हड बीज भितूचे क्षेत्र कसलें म्हळ्यार भूंय खंयची युधिष्ठीर सांगता एको सूर्यो विचरते म्हळ्यार एकलो संचार करता कोण म्हळ्यार सूर्य कळ्ळें मागीर जन्म आयलो वापस जन्म येता कोण म्हळ्यार चंद्रमा जायते पुनः वय न्हय चंद्र पळय पुनवेक पाडव्याक व्हड जालो पुनवेक पाडव्या जन्म आयलो म्हळ्यार चंद्र दिश्चासूर जालो चंद्र केन्नाय आकाशार आसता आमकां दिसना कळ्ळें भूंय घुंतर आसत देखून आमकां चंद्र दिसना तशें न्हू चंद्र आमकां कशी दिसता एक कडेन भुंयचे एक कडेन चंद्र 15 दिसतय व्हड जालो पुनव्या फुल्ल जालो मागीर क्षीण जालो अमासे ना जालो म्हळ्यार पाडवे जाता अमासे ना जाता पाडवे जाता अमासे ना जाता तशी जन्म आयलो वापस जन्म येता रस म्हळ्यार चंद्र म्हणटा तो मागीर थंडीक किंस्विद मस्य भविष्यजम म्हळ्यार थंडीक कसल बक्कद म्हणली न्हय ते थंडीक अग्नीची बक्कद म्हण वय न्हय अग्नीक उंचाणस थंडीक तणसाणस अग्नी आतां पळय शी 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 आसता थंडी सूर्य वयर येता उजो हुंचाण तेन्ना थंडी धांवता वय तशें जाल्यार थंडीक बक्कद कसलें अग्नी ताण म्हणलेल्यान कसलें चूक ना मागीर व्हड आदार बीज बितूच्या व्हड क्षेत्र खंयचें म्हळ्यार भुंयचें तितलें व्हड क्षेत्र खंयचेंय ना भुंयचेर कितले सकट जीव आसा पळय कितले बीज बितू येता पळय तशें भुंयचें तितलें व्हड क्षेत्र खंयचेंय ना म्हूण सांगता तशें मागीर वापस यक्षनीम गीतके किं स्विदेकपदं धर्म्यं किं स्विदेकपदं यशः किं स्विदेकपदं स्वर्ग्यं किं स्विदेकपदं सुखं समग्र धर्म खंयच्यान तस समग्र यश सुखंचे स्वर्ग घेवच्या म्हळ्यार स्वर्ग आमकां मेळका जाल्यार मुख्य कारण कसलें समग्र फुल्ल सूख म्हळ्यार समग्र म्हळ्यार फुल्ल सूख म्हळ्यार कसलें म्हूण तो सांगता रस दाक्ष्यमेकपदं धर्म्यं प्रामाणिकता म्हणटा म्हळ्यार हॉनेस्टी ते धर्माक मूल साधन म्हणटा तो समग्र
धर्मा दुखून धर्मूची समग्र जावन आशिल्ली खंयच्यान तूं म्हळ्यार हॉनेस्टीन तूं कळ्ळें. मागीर दानमेक पदम यशः समग्र यशस्साक कारण कीर्तीक कारण कसं म्हळ्यार दान. सत्यमेक पदम स्वर्गम सत्य विशय कसं असं त्या स्वर्गाक कारण जाता. आणि समग्र सुख साधन खंयचें म्हळ्यार सदाचार. शीलमेक पदम सुखम सदाचार सन्नडातच पळय ते सुखाक कारण म्हूण. तशी इत्याक म्हळ्यार पळयात एक धर्मार चलचें म्हूण म्हणल्यार सुलभ ना न्हय. आमी कितलें धर्म पालन करका म्हळ्यार आमकां दृढ विश्वास सुका प्रामाणिकता सुका कळ्ळें. मागीर धर्माक आनी धर्मकार्याक मूल कसलें म्हळ्यार एक मनाच्या दृढते आनी प्रामाणिकता हॉनेस्टी म्हणटा पळय तें. कीर्ती मेळची यशस्स म्हळ्यार कीर्ती खंयच्यान मेळचें दानान म्हणून. इत्याक सामान्य जावन कोण चड दान दिता तांकां पळय सभेर कितलें वगळस येताचें न्हय. जाल्यार कोण दानी म्हळ्यार धर्मान न्यायान कसल संपादन करताची ते चांग मनशाक ते मागीर दान करतना तसोच पात्र जावका ताका मात्र इहा परांतो इहांत कीर्ती मेळटा परांत अत्युत्तम लोक मेळटा म्हूण. आतां दानील नाम जगत्यार केन्ना थंय आसता पळय तें दोळ थंय ताका स्वर्ग लोकांत स्थान आसता कळ्ळें. तशी मागीर एक सत्यमेक पदम स्वर्गम म्हूण म्हळ्यार सत्येन न सुवर्गा लोकांचे वंते कदाचन कोण सत्यार जीवन करताची तांकां स्वर्गा दुखून केन्नाय च्यूती ना म्हूण. तशी सत्यात न प्रमदितव्यम म्हूण सांगून म्हणटाच पळय. सत्य सुका केन्नाय फटिंगपणांनी आश्चर्य म्हूण. सत्य म्हळ्यार कसलें धर्म सत्यपुरो लोके मूलं सर्वस्य चोच्यते सत्यमेव ईश्वरो लोके सत्ये धर्म सदाश्रितः सत्यमूलानि सर्वाणि सत्यान्नास्ति परम पदम. अयोध्याकांडांतू आमकां रामायणांतू हें मेळटा. दत्तमिष्टम हुतं चैव तप्तानि च तपांसि च वेदाः सत्यप्रतिष्ठानाः तस्मात् सत्यतरो भवेत म्हूण सांगून. तशी म्हळ्यार धर्मूची सत्यपर जावन नाशिल्लो सत्य सर्वाकय मूल सत्यांतू देव आस. तशी धर्मूय सत्यांतू आस. सर्व कर्म सत्याची मूल जाल्ली म्हूण जाल्यार ताजे पशी श्रेश्ठ कर्म खंयचेय ना. तशी मनशान केन्नाय सत्यनिश्ठ जावन सुका म्हूण सांगून म्हणटाचें पळय. रामायणांतू हें पळय सांगचें आसा. तशी मागीर यक्षो आनीकी प्रश्न करतोरस कळ्ळें. किम स्विद्द आत्मा मनुष्यसी आमकां स्कुलांत यक्ष प्रश्न म्हूण म्हळ्यार पाठ आशिल्लो तांतू इतले पुराय प्रश्न ना. एक 4-5 प्रश्न मात्र. इतले प्रश्न यक्षान महाभारतांत केलेले बदल केलेले सर्व प्रश्न घाल्ले सगळे पटापुस्तक तेंच दिता आशिल्लें आमकां कळ्ळें. आमकां तशच्यान थोडे तशच्यान इतले प्रश्न निमगेला यक्षान म्हूण दिसता हें आयकतना. तशी किंस्विद आत्मा मनुष्यस्य किंस्विद वै वक्रतः सता उपजीवनम किंस्विदस्य परायणम. मनशाक आत्म म्हळ्यार कोण देवान दिलेले स्नेहीत कोण तागेले जिवनोपाय कशें जाता तागेले मुख्य आश्रय कसले ताणें कसं कर्तव्य करता तो सांगता. मनशाल आत्म म्हळ्यार आत्मजा पुत्र म्हणटाचे. मनशाक पुत्रूची आत्म तागेले पुतूची आत्म कळ्ळें. मागीर देवान दिलेले स्नेहीत कोण म्हळ्यार पत्नीकय देवान दिलेली स्नेहीत ती. मागीर जिवनाक उपाय कसले म्हळ्यार पावस मेघ कळ्ळें. मागीर तो सांगता उपजीवनम च पर्जन्यो मेघ ताजे निमती जीवन जाता. दानमस्य परायणम कसल काम मुख्य म्हळ्यार दान करचें. आत्मा वै पुत्र नामासी म्हूण म्हणटाच पळय. तशी बापसून जाता कर्म हे पळय संस्कार जातना आत्मा वै पुत्र नामासी म्हणून सांगोस तुमी गेला आत्मूची तशें तुका पुत्र म्हूण आपोवचें म्हणून सांग ते एक वेदमंत्रांनी आसा कळ्ळें. तशी मागीर किंस्विन मित्र ग्रहे सतः म्हळ्यार घरांत ते सुरवे एक पंत येयला न्हय. घरांत आशिल्ल्या मनशाक मित्र कोण म्हणून तेन्नाय पत्नी म्हणून म्हळेलें कोण धर्मरायन. आतां तोच म्हणटा भार्या मित्रम ग्रहे सतः कळ्ळें. मागीर किंसित देवकृतः सका म्हणटना ते दुसरे सुरवे एक प्रश्न ते म्हणलें भार्या मित्रम ग्रहे सता घरा आशिल्ल्या मनशाक बायलची म्हण. आतां किंचित देवकृत सता तुका देवान दिल्ले सखा म्हळ्यार स्नेहीत कोण म्हणटा ते बायल म्हणून म्हणटा तो कळ्ळें. ते ताकाय भार्या देवकृतः सका म्हणून उतर दितर आस पळय. म्हळ्यार
फ्रेंड्स मस्त जाताची जायनाच वे न्हय फ्रेंड्स आमकां मस्त स्कुलांत फ्रेंड्स आसताची भायर येताना फ्रेंड्स आसताची ऑफिसा फ्रेंड्स आसताची कसलेय जाताची आनी तांत भितरी कळ्ळें कृष्ण अर्जुन पुराणांत पळय कर्ण दुर्योधनाले फ्रेंडशीप राम सुग्रीवाल फ्रेंडशीप कृष्ण अर्जुनाल फ्रेंडशीप कशी हे पुरे न्हय जाल्यार हांगा हें शाश्वत जावन बरलेले फ्रेंडशीप आसतले जाल्यार हांगा आतांचे जिवनांत पडल्यार फ्रेंडशीप मस्त काळ बರ್ತವೆ ನಾನು पळय सान आसतना मस्त फ्रेंड्स आसताची मागीर व्हड जेत जेता तांग तांग गेले आतां पळय सान आसतना एक तांची क्लास थंय ಒಟ್ಟು ಓಶಿಲ್ ಜನ व्हड जेल्लीची PUC येताना एक ग्रूप घेवन चमकली शिकच्याक सायन्स घेतिले आर्ट्स घेतिले ते दोळतेगळास्य कंट्यास्य फ्रेंड्स जातानी SLC वतय मागीर तांग तांग गेले शिकवणेचे वाट विंगड जाली पळय मागीर मेळची उणी जाले हागेले क्लास सोडतना तो आसना तागेले क्लास सोडतना हो आसना तशें प्रजोवन मेळचे विंगड विंगड जाली की तशीची मागीर थंय तांकां विंगड फ्रेंड्स जालीची ते जाल्ले मागीर शिकून जाल्ले काम मेळ्ळें एकलो डॉक्टर जाल्लो एकलो इंजिनियर जाल्लो एकलो सामान्य क्लर्क जाल्लो एकलो आंगडे घालून बसलो अशें म्हणटना तांग तांग गेले स्टेटसा विशयान स्टेटसय चड उणें आसता एकल्याक व्हडलो इंडस्ट्रियलिस्ट जावचे पुरो एक सान अंगडीचे जावचे पुरो सान आसतना पुरो ಒಟ್ಟು फ्रेंड्सची जाल्यार आतां ते फ्रेंडशीप बरो लावे म्हळ्यार कृष्ण सुदामाल फ्रेंडशीपशी ते एक भारी फ्रेंडशीप ते कृष्णान दिकून परमात्मा दिकून सुदामाल तसले फ्रेंडशीप ताण उडगस दवरले जाल्यार निज जिवनांतू तशें जातवे नान अंतस्ता वयर वचून आसता मागीर फ्रेंडशीप पुरे अंतस्त म्हळ्यार स्टेटस म्हणटा पळय तशी जाल्यार आतां पळय आमी रामायणांत पळयलां न्हय हांत महाभारतांत पळयलां न्हय द्रुपदनी द्रोण बाल्यमित्र जाल्यार द्रुपद राय जाल्ली कुडले द्रोणान तागेल्यागी पुताल्क गाय निमगुचे येता ताण म्हळ्यार पळय तूं हांव रायो तूं एक सामान्य बड ब्राह्मण तुका न्ही म्हाका मित्रत्व कसलें हांव मित्र म्हूण तूं कशी निमगुचे आयलो म्हणून न्ही ताणें हंगसूचें आसना मॅ तशीच मित्रत्व केन्नाय बदलावण जे तर आसता मित्रत्वाचें एक रूप म्हणटा पळय त्या बदलावण जे तर आसता जाल्यार बायल बामूण तांगेल मित्रत्व शाश्वत इता म्हळ्यार तें मित्रत्व देवदत्त बय आतां पळय स्कुलांत न्ही जाल्लेले म्हणके तूं म्हगेल फ्रेंड तुमी क्लासमेट न्हू तुगेलें नांव कसो तशें न्ही बायल बामूण जेवची म्हळ्यार आतां न्ही आतां मित्रांना बायल बामूण जेवचे सुरवें फ्रेंडशीप मागीर बायल बामूण जाल्यार पुडी कशी अन्नान अम्मान ಚೆಲ್ಲಿ ಚೆಲ್ಲೋ पळोवची पुरे तन्नीची अंतरपट काडटना गुर्तू जेवचे जाल्यार मागीर कितले चंदायर आसताची ताका म्हळ्यार वैवाहीक संकल्प दैव संकल्प न्हू ते वैवाहीक संबंध अमकी स्त्रीक अमको बामूण म्हण दैव संकल्प न्हय तशी तीन मात्र मनशाला दिना नाखय खंयचे जनन मरण विवाह म्हूण सांगून तशी हांगा दैवकृत सखा म्हूण ताजे खातीर म्हणलेले म्हूण सांगून लेखूं वयता आमी तशी आनीक हांगा सांगली पळय पर्जन्य कसलें उपजीवनम च पर्जन्य मनशाल जिविका पर्जना निमती जाता म्हळ्यार आतां जीवन जावका जाल्यार मुख्य कसो जावका ना बा आमगेलें जीवन पावसा निमती न्ही पावसा निमती जीवन जेवचें रयताल मांत्र म्हूण आमी लेखला रे कोण गद्दू कसिता तांकां मात पावसा निमती जीवन आमी पळय आंगडी बैसून विहार करतले आमकां आमगेलें जीवन आंगडी निमती जेवचें म्हणून तेची ऑफिस आसतले जेन्ना ना बा आमकां न्ही पावसा संबंदू ना आमकां पावस आयल्यार करकर म्हूण दिसता आमी ऑफिसा AC बैसून काम करतले आमी अशें पुरय लेखला न्हय जाल्यार बद मूल सोदूच्या वचें कसन ऑफिसा काम नानतल्यार जीवन काडूं जाता न्हय कसन नानतलें आमकां जीवन काडूं जायना पट्टाक अन्न नानतलें जीवन काडूं जायना वय आमी ऑफिसा बैसून कितले दुड्डू संपादन करीत कळ्ळें गद्द्यान तूं बात जायनानतलें जीवन करूं वसवे ना न्हय आमी खंय बैसून कितलें संपादन केलें खावच्या मुख्य कसो जेवका आहारच न्हय ते आहार जेवका जाल्यार कसो जेवका पावस न्हय पावसूं येनी म्हूण जाल्यार बेळे काडूं साध्य आसवें ना न्हय तशें जावन सगळेची ब्रह्मांडांतूल सर्व जिवांक जिवनाक आधार कसो म्हळ्यार पावसूची आनी तूं विंगड विशयूं ना तशी किम स्विद अस्य परायणम म्हळ्यार मनशाक श्रेष्ठ आश्रय खंयचे तेवूय दानमस्य परायणम न्हय म्हणली न्हय सुरवेच्यान तो येयला दान दिवका दान श्रेष्ठ म्हूण सांगून सुरवे कयताणे सुरवेच्या श्लोकांत दानमेक पदम यशः म्हूण म्हणला वय तशीच हांगा दानमस्य परायणम दान ताका मुख्य आश्रय म्हूण
मरणानंतर त्या जिवाक राखची कोण आहे म्हळ्यार दानधर्म. कशी आमकां नाबा कोण पळयला मरणानंतर म्हूण जाल्यार उपनिषद वाक्य सनादत्तम उपतिष्ठते म्हळ्यार दान केलेले वस्तू कसो आसा त्या मात्र आमकां वोपास डबल डबल जावन मेळटा कळ्ळें. तशी तांतूय सत्पात्रां दान दिल्यार 100 गटल्यान फल मेळटा तशें मनशान दान दिवका म्हूण. मागीर एकशो वोपास प्रश्न करता धन्यानाम उत्तमम किम स्वीत धनानाम स्यात् किम उत्तमम लाभानाम उत्तमम किम स्यात् सुखानाम किम उत्तमम. धन्यानाम उत्तमम किम स्वीत धन्य पुरुष म्हूण का जाल्यार तांगेल्यान कसलो गूण आसा. धनानाम स्यात् किम उत्तमम संपत्तांत उत्तम संपत्त खंयचे. तशी लाभानाम उत्तमम किम स्यात् लाभांत उत्तम लाभ म्हळ्यार खंयचे. मागीर सुखानाम स्यात् किम उत्तमम सुखांत उत्तम सुख खंयचे. युधिष्ठिर सांगता धन्यानाम उत्तमम दाक्ष्यम धनानाम उत्तमम श्रुतम लाभानाम श्रेय आरोग्यम सुखानाम तुष्टी उत्तमा. धन्यानाम उत्तमम दाक्ष्यम म्हळ्यार दृढता दृढ निश्चय म्हणटा पळय तांणी धन्य कै कळ्ळें. विद्येची उत्तम धन म्हणटा तो. धनानाम उत्तमम श्रुतम श्रुती म्हळ्यार विद्येची उत्तम धन. लाभानाम श्रेय आरोग्यम आरोग्याची श्रेष्ठ लाभ. आनी सुख खंयचे उत्तम सुख दिवचे खंयचे म्हळ्यार संतृप्ती नातील जनाक कितले असल्यार सुख ना दुःखचे आमकां तेन्ना आमकां येना. कोणाक मेळ्ळेलो आनी तूं येद्रच्या लाभ संतुश्ट म्हणून आसता कसलें ना नासल्यार तो सुखार आसता. इतें म्हळ्यार म्हाका मेळ्ळेलो विशय पुरो तशें आसता तो. तशी किंस्वीद एकपदम धर्म्यम म्हणून यक्षान म्हणटना दाक्ष्यम एकपदम धर्मम म्हणून ताण म्हणलेलें न्हय. दृढताची धर्मा मुख्य म्हण. हांगाय धन्य पुरुष कोण म्हूण म्हणटना कोणाक दृढ मन आस दृढ गूण आस समर्थीक आस तोच धन्य पुरुश म्हूण म्हणटा पळय. तशी मागीर धनांत उत्तम धन खंयचें म्हळ्यार विद्या म्हणटा. म्हळ्यार खंयची धनय नश्ट जावच्या पुरो जाल्यार विद्या आसा पळय त्या नश्ट जायना आसता. केन्ना जाल्यार एक ना एक दीस आमी शिकेल विद्या आमकां उपयोगा पडटा. मागीर आतां द्रव्य रुपाचें धन म्हळ्यार दुड्डू भांगर कसलेय आसो ह्या पळय खर्चून वता. विद्या खर्चिलेली तितली व्हरता कितलेय कोणाकय दी मागीर ती आमगेल्या मना दुखून गेल्ली म्हूण आसुवें ना न्हय. तशी विद्याची श्रेष्ठ धन म्हूण सांगून तो म्हणटा. विद्या धनाची श्रेष्ठ धन. मागीर अनेक कसो म्हूण म्हळ्यार लाभांतू उत्तम लाभ खंयचे म्हूण म्हळ्यार आरोग्य म्हणटा तो. कित्याक म्हळ्यार कितले व्यार करूची कितले लाभ असो आरोग्य ना म्हूण जाल्यार आमकां कितले लाभ जाल्ले ताजे इतले लाभ जाल्ले व्हडले वर्ल्ड टूर करून येवया म्हळ्यार आमकां आरोग्य ना वचची ताकत ना तशें जाल्यार प्रयोजन आसवें ना न्हय. तशी पळय आतां आमी दोळ्यान पळयत हेरोळ दुड्ड संपादन केलां कळ्ळें. आमी ಕನ್ನಡಾನ ಗ್ಯಾದೆ म्हणटाची ಕಲ್ಲಿದ್ದ ಮನೆಗೆ ಹಲ್ಲಿದ್ದ ಮನೆಗೆ ಕಡಲೆ ಇಲ್ಲ ಕಡಲೆ ಇದ್ದ ಬಗೆ ಹಲ್ಲಿಲ್ಲ म्हळ्यार दांत गट्टेशील जनाक ते पळय उरी कडलो पुरो चब्बून खावेत वय बे दांत गट्टेशील जना चब्बून खावेत जाल्यार तांगेले घेवच्या दुड्डू नाक तांगेले की कडले हाडलेले ना म्हूण. तेंची कोणाल घर कड बोर्न कडलो आसा ताका दांतू नाका वचक म्हण ताजे अर्थ कसो गोतोस आमकां एक सामान्य विशय दिसता. म्हळ्यार योग्यता पळय आस बग्गू ना म्हणटा पळय तशी म्हळ्यार दुड्ड भर आस उपभोग करे म्हळ्यार आरोग्य समना कळ्ळें. तेंची ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಆರೋಗ್ಯ ಲಾಯ್ಕ್ ಆಸ್ತಾ ಕವಚ ಗತಿನ जाता तशें जावन तो लाभानाम श्रेय आरोग्यम व्हडले लाभ कसले म्हळ्यार उत्तम आरोग्य म्हूण म्हणटा. मागीर सुखानाम स्यात् किम उत्तमम म्हणलें सुखांत खंयचे उत्तम सुख म्हळ्यार कोण तुष्टी कळ्ळें संतुष्ट जावन संतृप्त जावन आसता की तांणी मात्र सुखार आसताची म्हूण कळ्ळें. कोणाक जायी म्हळ्यार अपेक्षा आसता तांणी सुखार आसना दुखारी आसताची. कोणाक पुरो आमकां दिल्लेलो पुरो देवान म्हूण म्हणलेलो आसता संतृप्ती आसता तांणी सुखार आसताची. आतां आनीक मागीर येस पळय म्हण एक सुभाषित कसलें म्हूण म्हळ्यार आशाया ये दासाः ते दासाः सर्वलोकस्य आशा येषां दासी तेषां दासाय ते लोकः. म्हळ्यार आश कोण आस आशाया ये दासाः कोण आश एक दास जाला म्हळ्यार सगळो दीस ही आशी ती आशी त्या जावका ह्या जावका म्हूण लेखता पळय तो वरलेलो पुरे जनाक दास जावपाक जाता काय म्हळ्यार ते आश तिरसूच खातीर कोण कोणाल कसं काम कोरका म्हूण ना ताण वय तेंची
आशेची तागेल दास देवची म्हळ्यार कंट्रोल आयवचे न्हय आशे तागेल कंट्रोल आयली म्हूण जाल्यार तो सगळी जगत्याची आळसीत कयतो म्हळ्यार आशेक केन्नाय लिमीट म्हणलेलें ना अनलिमिटेड ते वय बे तशी एक आशी जल्ली म्हूण लेखो भितर 10-15 आशे येता पळय एक सरपान मोठो दवरतना 1000 गटल्यान पील दवर एक 100 गटल्यान पुणें पील येता दिसता कसं की म्हणटात तशी म्हणटना तें एक पील आयलें उता दुखून भायर मारता म्हणटना आनी एक येयलके मारता म्हणटना आनी एक येयलके तशी हें पील येतर आसताची मारतर सुका म्हूण सांगून तशें जावन हांगा आशी म्हळ्यार तशीची येतर आसता म्हणटा पळय आशी सरली म्हूण ना आमगेली तशें जावन तो सांगता आशेक कोण ते सुभाशीत सांगता आशेक कोण तांगेल कंट्रोला घालता तांणी सगळे लोक आळसून दवरताची म्हूण सांगून आनी कोणा आशी चड आसता कितले मेळ्ळो मागीर ना म्हूण कळ्ळें यक्षाल एक काणी आमी रामकृष्ण परमहंसान सांगिल्ले यक्ष एकलो हांगा दुखून वतकी क्षौरीक तो रायालो ताका कसं दुड्ड मेळ्ळें रायाक क्षौर करून तागेले कुटुंबाच्या क्षौर करून तांतू भितर ताणें संतोशार जीवन करचें येदे दुड्ड तांतू भितर ताका घरा हाडलें खाल्लें जेवलींची बायल बाम्मणू चेडूं मागीर रात्री संतोशार पद्य म्हणटा न्हिदूच ताण कडेरी एक यक्ष पळयता यक्षांक ಸ್ವಲ್ಪ मत्सर चड न्हय ताका दिसता की हागेल सूख कितली तरी आसता पळया म्हूण सांगून इतली सुखारस यो कसलो पळया एक दीस ताणें रायालें क्षौर करून रानां वाटेन वतना ताका 7 गोणी मेळटा चील तो कसन हें म्हूण पळयतना पुराय चिल्लांत बोर्न भांगर आसता भांगरा नाणीं कळ्ळें कडेरी मागीर एक चिल्लांत थोडे उणे आसता पुराय गरकड साकसायत काय यो आनी लागता काय हें थोडे उणेशिल्ले चिल्लांत थोडे नाणये घाले जाले पांय दुखून ಸ್ವಲ್ಪ रायाल्याक सांबोळ चड न्ही रायालें म्हणटा की म्हाका थोडो सांबोळ चड दिव राय आसता काय कसो जाल्यार कडेरी जायत रे दिवया दिल्ले रायान सांबोळ हाणें काम करचें कापण काडचें पट्टा खावचें न्ही सोडलें भांगरा नाणये करून तांतू भरच्या शूर केलें हांगा बायले चेडवां पट्टा ना केन्नाय चेडवान करकर करचें बायलेन करकर करचें हांणी कोपचें दुकार आसचें थंयच्यान ताका चील भांगरा चील भरका म्हूण म्हणलेलें आशी हांच्यान तांकां कसलें दिना नवें म्हूण म्हणलेलें दिसता बारी दुकार आसता तो कडेर एक पंता कसो जाता म्हळ्यार रायाक केन्नाय संतोशार पद्य म्हणटर कापण काडतलो म्हाका आतां हें म्हणटा कसलो बेजारार आसता राय निमगीत खंय ताका कळ्ळें कित्याक तूं अशी बेजारार न्हय दुड्ड पावना म्हाका म्हूण कडेर राय वोपा सांबोळ चडयता कडेर अशीची केन्ना पळयल्यार दुड्ड पावना कडेर म्हणटना राया एक दीस डावट येता खंय अशें निमगीत तुका जावं यक्षालें भांगरा चील मेळ्ळावें तुका कशें कळ्ळें तेंची ते कोणा मेळटा तांणी अशीची कश्टारी जीवन करता तूं एक काण ते खंय मेळ्ळी पळय थंयची वन सोडी मागीर तूं सुखार आसता पळय कडेर इतले काळ घाल्लेले भांगरा नाणये गेले वय पुराय व्हरून ते रुका पंदाक दवरले खंय आनी एक व्हड नमस्कार घालून येयले की म्हाका कसलें नाका म्हूण सांगून मागीर हेरदूस तुका नपास येता आ प्रकार रायान कितले सांबळ दिलो तांतू सुखारस यो खाता जेवता बायल चेडवां हाण घालता पळय तशी जायी म्हणलेलें आशी शूर जाल्यार मागीर संतृप्ती म्हणलेलें ना ताजे खातीर हांगा धर्मरायाक कोण तृप्त जावन आस म्हूण म्हणल्यार कोण तुश्टी संतोशार आस तोची सुखार आस म्हूण म्हणटा धर्मराय ताणें सम उत्तर सांगलां आनी यक्ष प्रश्ने विशय यक्ष कसो निमगीता धर्मराय कसो सांगता हे पुरय आमी पायचे दिसा पळय आज सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।